नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण एका खास दुनियेत जाऊया. ही आहे न्यूमॅटिक चिन्हांची दुनिया. आता हे ऐकायला जरा अवघड वाटेल, पण खरं तर ही एक प्रकारची वैश्विक भाषा आहे. जगभरातले इंजिनियर्स आणि टेक्निशियन्स एकमेकांशी बोलायला हीच भाषा वापरतात. आता हे चिन्ह बघा. पहिल्यांदा बघितल्यावर काय वाटतं की अरे देवा, हे काय आहे? सगळाच गोंधळ. एखाद्या गुप्त भाषेतल्या कोडसारखं वाटते, नाही का? पण अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण ही फक्त दिसायलाच क्लिष्ट आहे. खरं तर ही एक अतिशय सोपी आणि लॉजिकल भाषा आहे. आणि मला खात्री आहे की आजचा आपला हा प्रवास संपेल तेव्हा हे कोड आपण सगळे मिळून नक्कीच सोडवलेले असतील. चला तर मग सुरुवात करूया, अगदी मुळापासून. आपल्या पहिल्या भागात आपण या भाषेची बाराखडी शिकणार आहोत, म्हणजे तिचे मूलभूत घटक. या भाषेमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त दिसणारा आकार म्हणजे चौरस. सर्किट डायग्राममध्ये कुठेही चौरस दिसला की समजून जायचं तो एक व्हॉल्व्ह आहे. आता व्हॉल्व्हचं काम काय? तर हवेचा प्रवाह नियंत्रित करणं, म्हणजे हवा कधी, कुठे आणि किती जाईल हे तो ठरवतो. चौरसानंतर येतो वर्तुळ. वर्तुळाचा संबंध थेट प्रेशरशी म्हणजे दाबाशी असतो. एकतर ते दाब निर्माण करणाऱ्या गोष्टी दाखवतं, जसं की कंप्रेसर, किंवा दाब मोजणारी उपकरणं, जसं की प्रेशर गेज. सोपं आहे नाही का? आता तिसरा महत्त्वाचा आकार आहे डायमंड, म्हणजे आपला समभुज चौकोन. हा आकार हवेला तयार करणाऱ्या घटकांसाठी वापरतात. म्हणजे काय? तर कॉम्प्रेस्ड हवेतली घाण काढण्यासाठी फिल्टर, ओलावा काढण्यासाठी ड्रायर किंवा उपकरणांना वंगण देण्यासाठी ल्युब्रिकेटर. थोडक्यात हवेचं कंडिशनिंग करणारे घटक. चला तर मग पटकन उजळणी करूया. ही आहे आपली न्यूमॅटिक्सची बाराखडी. चौरस म्हणजे व्हॉल्व्ह, वर्तुळ कंप्रेसर किंवा गेज, डायमंड फिल्टर ड्रायर, आयत सिलेंडर जो खरं काम करतो, आणि सरळ रेषा म्हणजे अर्थातच पायपिंग. हेच आहेत या भाषेचे आधारस्तंभ. ठीक आहे, म्हणजे आता अक्षर ओळख तर झाली. आता वळूया व्याकरणाकडे. यात आपण सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वॉवल्स याचा अगदी पोस्टमार्टम करणार आहोत. कुठल्याही डायरेक्शन कंट्रोल वाल्व्हचं चिन्ह वाचायची एक अगदी सोपी 3 स्टेपची पद्धत आहे. लक्षात ठेवा. स्टेप 1, किती चौरस आहेत ते मोजा. ह्या झाल्या पोझिशन्स. स्टेप 2, त्याला किती रेषा जोडल्या आहेत ते मोजा. हे झाले पोर्ट्स. आणि स्टेप 3, बाण कुठे जातोय ते बघा. हा झाला हवेच्या प्रवाहाचा मार्ग. बस. चला तर मग ही 3 स्टेप पद्धत एका उदाहरणावर वापरून बघूया. हा आहे एक 3x2 वे व्हॉल्व्ह. आता आपण याचंच विश्लेषण करूया. आपली पहिली स्टेप, चौरस मोजणे. इथे किती चौरस दिसतायत? 2. याचा सरळ अर्थ आहे की या व्हॉल्व्हच्या 2 पोझिशन्स आहेत, म्हणजे तो 2 वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतो. आता दुसरी स्टेप, पोर्ट्स मोजणे. कुठल्याही एका चौरसाला बघा, त्याला बाहेरून किती कनेक्शन पॉइंट्स आहेत? 3. बरोबर, म्हणजे याचे पोर्ट्स झाले 3. म्हणूनच तर याला म्हणतात 3x2, म्हणजे 3 पोर्ट 2 पोझिशन व्हॉल्व्ह. आणि गंमत म्हणजे ह्या पोर्ट्सना उगाच नाही काहीही क्रमांक देत. यामागे एक स्टँडर्ड सिस्टीम आहे. नंबर 1 म्हणजे इनपुट, इथून हवा आत येते. नंबर 2 आणि 4 म्हणजे आउटपुट, इथून हवा मशीनकडे जाते. आणि नंबर 3 आणि 5 म्हणजे एक्झॉस्ट, म्हणजे वापरलेली हवा बाहेर टाकण्याचा मार्ग. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही चिन्ह आपल्याला फक्त व्हॉल्व्ह कसा आहे हेच नाही, तर तो कसा चालतो, म्हणजे एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये कसा जातो हेही सांगतात. व्हॉल्व्हला ऑपरेट करण्याचे म्हणजे चालवण्याचे बरेच प्रकार आहेत. हाताने चालवण्यासाठी पुश बटन किंवा लिव्हर, मेकॅनिकल फोर्ससाठी स्प्रिंग किंवा रोलर, हवेच्या दाबाने चालवण्यासाठी पायलेट आणि विजेच्या मदतीने चालवण्यासाठी सोलेनॉइड. आणि ही सगळी छोटी छोटी चिन्ह त्या व्हॉल्व्हच्या चौरसाला चिकटलेली दिसतात. हे उदाहरण बघा, अगदी स्पष्ट होईल. एका बाजूला पुश बटनचं चिन्ह आहे, म्हणजे बटन दाबल्यावर व्हॉल्व्ह ऑपरेट होईल. आणि दुसऱ्या बाजूला स्प्रिंगचं चिन्ह आहे, म्हणजे बटन सोडल्यावर स्प्रिंग त्याला परत मूळ जागी ढकलून देईल. एक ॲक्शन करतो तर दुसरा रिॲक्शन. चला तर आता वेळ आली आहे फायनल परीक्षेची. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून एक पूर्ण चिन्ह कसं वाचायचं ते बघूया. हे बघा, हे चिन्ह आता आपल्याला एकत्र वाचायचं आहे. यात आपण शिकलेलं सगळं काही आहे. घाबरू नका, आपण मिळून याचा अर्थ लावू. चला स्टेप बाय स्टेप याचं नाव तयार करू. सगळ्यात आधी पोर्ट्स आणि पोझिशन्स किती आहेत? 2 पोर्ट 2 पोझिशन. ठीक, कशाने ऑपरेट होतं? पुश बटनने. परत कसं येतं? स्प्रिंगमुळे. आणि त्याची नॉर्मल स्थिती काय आहे?
नॉर्मली क्लोज्ड. मग आता सगळं एकत्र करा. हे आहे 2 पोर्ट, 2 पोझिशन, पुश बटन ऑपरेटेड, स्प्रिंग रिटर्न, नॉर्मली क्लोज्ड, डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह. झालं. आता या नावामध्ये एक शब्द आला, नॉर्मल पोझिशन. याचा अर्थ काय? सोपा आहे. म्हणजे व्हॉल्व्हची आराम करण्याची स्थिती, जेव्हा त्याला कोणीही ऑपरेट करत नाही. आणि ओळखायचं कसं? तर ज्या बाजूला स्प्रिंग असते ना, तीच त्याची नॉर्मल पोझिशन असते. मग नॉर्मली क्लोज्ड आणि नॉर्मली ओपन यात काय फरक? हे पण खूप सोपं आहे. फक्त नॉर्मल पोझिशन म्हणजे स्प्रिंगच्या बाजूचा चौरस बघा. जर त्यात इनपुट पोर्ट क्रमांक 1 ब्लॉक असेल, म्हणजे हवेचा रस्ता बंद असेल, तर तो झाला नॉर्मली क्लोज्ड. आणि जर इनपुट पोर्ट क्रमांक 1 हा आउटपुट पोर्टला जोडलेला असेल, म्हणजे हवा वाहत असेल, तर तो झाला नॉर्मली ओपन. आणि बस, झालं. आता ही सांकेतिक भाषा आपल्याला वाचता येते. आपण ही भाषा शिकलो आहोत. आता कोणताही न्यूमॅटिक डायग्रॅम समोर आला तर त्यातील प्रत्येक चिन्हाचा अर्थ काय, ते काय काम करतं, हे सगळं सहज ओळखता येईल. पण या सगळ्यातून एक विचार नक्कीच येतो की आपल्या आजूबाजूला, टेक्नॉलॉजीमध्ये, निसर्गात अशा कितीतरी गुप्त भाषा दडलेल्या असतील नाही का, ज्या फक्त त्यांचं कोड उलगडण्याची वाट बघतायत. जरा विचार करून बघा.